केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। देशभरातून या परीक्षेसाठी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। यंदा परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती पसरवण्यात दोषी आढळल्यास अशा व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा बोर्डाने दिलाय। देशभरातील शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून चलो दिल्लीचा नारा दिला आहे। सोमवारपासून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करतायत। तर शेतकऱ्यांचा आक्रमक रूप पाहता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। आज मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। ससून रुग्णालयातून आरोपी पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत। पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट कालूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत। गुंड शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लुईस लीलाकर याला अटक करण्यात आली होती। मार्शलने समाज माध्यमात स्वाती यांना धमकी देणारी ध्वनी चित्रफित प्रसारित केली होती। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती। शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूवरील टोलने MMRDA मालामाल झालेले आहेत। त्याचबरोबर सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून गेल्या महिन्याभरात तब्बल 8,13,774 वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे। त्यांच्याकडून जवळपास 13,95,85,000 रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान 3ऱ्या 4थ्या नव्या मार्गिकेत येणारे अडथळे दूर झाल्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मार्ग प्लॅटफॉर्म आणि इतर बांधकामांकरिता नुकताच निविदा मागवल्या आहेत। त्यामुळे कल्याण बदलापूर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाला गती मिळणार आहे। आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या 4 ठिकाणी सभा होणार आहेत। शिवबाठा पक्षातर्फे जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक लढवली जाणार असून या लोकसभेची पूर्वतयारी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या जळगावमध्ये सभा होणार असल्याचं संजय सावंत यांनी म्हटलंय। तर आज जळगाव शिरसोली कासोदा भडगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या सभा पार पडणार आहेत। भाजपाचं घर चलो अभियान या संकल्पनेतून गावखेड्यांमध्ये भाजपाच्या प्रताप दिघावकर लोकसभेसाठी वाढता पाठिंबा पाहण्यास मिळतो। माझे IPS अधिकारी असल्या कारणाने स्वच्छ प्रतिमा अशी ओळख असलेले कसमदा पट्ट्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। मालेगाव धुळे लोकसभेसाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास या संधीचं सोनं करेन असं त्यांनी यावेळी म्हटलंय। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारीख आहे। दरम्यान महायुतीचे सर्व उमेदवार गुरुवारी एकत्रित येत अर्ज भरणार आहेत। महायुतीचे सर्व उमेदवार गुरुवारी दुपारी 1 वाजता अर्ज भरतील। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत। उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती ॲक्शन मोडमध्ये आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुनावणी। राष्ट्रवादी आणि राशप यांचा गुरुवारी आमदार अपात्रतेबाबतचा निकाल जाहीर होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे। कोणत्या गटाचे आमदार अपात्र होणार की शिवसेना सारखी घटना घडणार असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हिंगोलीच्या औंढा तालुक्यात असलेले सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला देण्यात आलेलं आहे। त्यानुसार पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं नियोजन केलं असून पुढील 2 दिवसात पूर्णा नदीच्या पात्रांद्वारे
पाणी सोडले जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, तसेच पशुपालकांनी नदीपात्रात जनावरं पाणी पिण्यासाठी नेऊ नये, तसेच नदीपात्रात पाणी वाढल्यास त्यातून नदीपात्र पार करू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। बारामती तालुक्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची समस्या काही ठिकाणी जाणवत आहे। तालुक्यातील तरडोली, मासाळवाडी त्याचबरोबर इतर भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। मात्र यासाठी प्रशासनाच्या वतीने टँकर सुरू करण्यात आले आहे। टँकरमधील पाणी गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये सोडून पाणी पुरवठा केल्यास सर्वांना योग्य पाणी मिळेल। नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याचं आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान संयुक्त अरब अमिरातीत भव्य हिंदू मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या मंदिराची उभारणी स्वामीनारायण संस्थेने केली आहे। युएईच्या राजधानी अबुधाबीत अल वाकबा या भागात हे मंदिर उभारलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबुधाबीमध्ये आहेत। तिथे त्यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं। तत्पूर्वी त्यांचं भव्य स्वागतही करण्यात आलेलं आहे। वसंत पंचमी निमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला। या पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचे बाशिंग लगीन देवाचं लागलं अशा गजरात देवाचे लग्न लागले। त्याचबरोबर यावेळी हजारोच्या संख्येने मंदिरात आणि मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं।